आता का बाई मेलं का काही? कोण आहे अगे जा तिकडे झोपू दे जरा मला. आता का बाई परत झोपले कसं झोपतायत बघतेच मी. उठा. तुझ्या तर आता रग टाकलीस माझी. जा तिकडे. तुम्ही मला देवा मारलं मला या नवऱ्यानं माझ्या. असला कसला नवरा दिलायस तू मला. आता मी काय करू कुठं जाऊ कुणाकडं बघू आता कसं जगू मी. आईला वैब्या मेला वाटतं चांगला होता की रे वैब्या. ओ काकी ओ काकी ओ काकी काय रे अहो त्यो खालच्या गल्लीला वैब्या मेला. काय सांगतोस? होय अरे देवा. अहो काय झालं काकी? मरू दे तिकडं. बोंबलून बोंबलून माझ्या हाताला गोळा झाला. अहो मग बिन बोंबाल तसा लागी. अरे बस तू. मला बोंबाल्याशिवाय मासाच कळत नाही. मला दुःख झालेलं. बरं बोंबला मग चला. चल का. अहो स्वाती वहिनी तुम्हाला काय माहित आहे का? काय हो? अहो तो खालच्या गलीतला वैभ्या मेला. अरे देवा. अरे देवा कसं काय हो मेला? हा काय झालं? अहो थांबा की पाणी तर तापू द्या लगेच कुठं जायचंय. मग एवढं स्टंट न का बोंबाला असा? अहो मला वाटलं आमच्याच भावकीतलाय पण नंतर ध्यानात आलं ती दुसऱ्या भावकीतलाय म्हणून. चला लवकर जाळायला मसण्यात न्यायच्या आधी बघून येऊया. होय काय बरोबर चला. अरे देवा. बघा की ताई आता मी काय करू? गप ग बाई रडू नको शांत हो. असं कसं शांत होऊ मी? हे बघा माझं थोबाड सुजले. अगं बया रडून रडून थोबाड सुजतच असतंय ग. पाहुण्या पैसे फोन केलास काय? भावाला आणि बापाला फोन केला होता बघा. येऊ देत त्यातनी याचं कसं चामडं काढतात बघा. अगं मेलेल्या माणसांचं चामडं काढायचं नसतंय ग. त्यांना मसनात न्यायचं असतंय जाळायला. कोण मेलाय? आता ग बया जिवंत आहे की? तुमच्या तर आता दादा दादा मदत करा गरीबाला. ए जा तिकडे पैसे नाहीत माझ्याकडे. दादा 15 दिवस झालं काय खाल्लेलं नाही. नुसतं पाण्यावर जगलोय. पाण्यावर जगलायस? पाण्यावर कसं काय जगलास 15 दिवस? पाण्यात प्रोटीन पावडर आणि पीनट बटर घालून खातो या. अरे माकडा प्रोटीन पावडरला आणि ती पैसे आहेत तुझ्याकडे गरीब आहेस. मी ती गव्हाच पीठ टाकतोय पाण्यात आणि खातोय बॉडी व्हायसाठी. जा तिकडे. दादा करा की मदत. ए पैसे नाही बरं का माझ्याकडे. लका पैसे नाही म्हणून अंडरपॅन्ट ते आणलेलं नाही मी. एवढं बसका असलेले अंडरपॅन्ट घालतोय मी. जा थांबा इकडे. अरे काय करतोय? जा वा वर घे पॅन्ट. अंडरपॅन्ट घ्यायला पैसे नाहीत नव्हता माझीच दिली असती काढून. जा तिकडे. नको मला खायचा. दादा द्या की पैसे. पैसे नाही ते बरं का माझ्याकडे नाहीतर चापटीन. राहू दे पैसे. पीठ तर द्या की. बर बर पीठ आणतो थांब इथंच. अभी मजा आएगा ना भिड़ो. ए भावा इधर पीठ. एवढं पीठ? दादा सगळीजण मला एवढंच पीठ देते ती. तुम्ही पातेला गच्च भरून पीठ आणलंयचा. लय दान शुरायचा दादा लय दान शुरायचा. थांबा दादा. काय रे? मी सकाळच्यानं भीक मागून 100 रुपये कमवली ती. ही ठेवा तुम्हाला. नको नको कशाला ठेव खिशात. बरोबर इथं इथं ह्या खिशात. हा ओके हा चालतंय घे पीठ भावा. ही चिल्लर तर कशाला बक्षीस मला. बरं ठेवा. हा घे भावा. दादा चालतंय हा. सरळ होत सँडल. ए माकडा पिलतेस तेवढं पीठ ठेवलं शिवी. उघाड दरवाजा उघाड. 100 रुपये दे माझं. आईच्या गावात जातो मी. गेलं वाटतं. माकडा 100 रुपये दे. आईच्या गावात मेलं का काय? जाऊ दे 100 रुपये जातो मी. गोलमाल है भाई सब गोलमाल है. गेलं वाटतं.
100 रुपये आईच्या गावात. अहो काय झालं का बोलताय? अगं काय नाही त्या भिकारला गंडवून त्याने 100 रुपये काढले. बर बर भात गरम करत ठेवलाय जरा लक्ष ठेवा. बरं ठेवतो लक्ष. हा. आईला जिलेबी. हा मस्त. हा दुसरी घेतो. आईच्या गावात. अरे देवा काय झालं? अगं काय नाही बायको सांडलं जरा ते. तुला घातला डबऱ्यात, तुला एक काम धड जमत नाही. निघित ना. बरोबर. काम वाढवून ठेवायची. ही बघा मॅनेजर साहेब, हीच घर आहे ते वैभव ठोंबरेचं. माकडानं 5 लाख रुपये कर्ज घेतलं आपल्याकडं, पण अजून एकही हप्ता भरलेला नाही. आज सगळं पैसे वसूल करायचे त्याकडे, नाही दिलं तर लय मारायचं त्याला. होय साहेब, चला. चला. आईला बँकेची माणसं आली ती वाटतं. काहीतरी केलं पाहिजे मला, नाहीतर लय हानतिली. वैभव ठोंबरे आहेत का घरात? वैभव ठोंबरे. कोण आहे? आम्ही आलोय बँकेत. आवाजोबा कुठायचे आजोबा? मीच आजोबा. बोला काय पाहिजे? वैभव ठोंबरे कोण आहे तुमचा? माझा नातू आहे तो. अहो तुमच्या नातवानं आमच्या बँकेचं 5 लाख रुपये कर्ज घेतलंय, अजून एक पण हप्ता भरलेला नाही. कुठं आहे तो? तो वारला 15 दिवस झाला. नातू मेला माझा. मरताना म्हणत होता बँकेचं कर्ज फेडायचं आहे, पण तो मेल्यामुळे आता कोण पैसे भरणार? अहो पण कशाने मेला त्यो? सर्दी झालेली त्याला. सर्दी होऊन कसा मरल? सर्दी झालेली त्यामुळे नाकात त्याच्या शिंबूड साठलेला आणि त्या शिंबडाचा खडा तयार झाला आणि गुद मारून मेला बघा तो. रडू नका. शादी जावा आता तुम्ही काय जावा. आणि याचं काय करू? बघ अरे धरा याला. वैभव ठोंबरे, आओ ही गेलीस तर दुकानात जाऊन सामान घेऊन या. अगं माझ्याकडे पैसे नाही ती, आणि कुठलं सामान आणून काय करू? मला काय ते सांगू नका. उधार आणा पण आणा. बरं आणतो. हा. ती नवं ऊन कसं लागतंय, छत्री दे की. अहो स्वाती त्यांनी नेली आपली छत्री, त्यांच्यातनं घेऊन जावा. बरं जातो घेऊन. आईच्या गावात बायकून तर सामानाची मोठीच्या मोठी लिस्ट दिल्या. माझ्याजवळ तर फक्त 100 रुपये आहे. ती काय करू काय कळना. 400-500 रुपये तर पाहिजे ती. हा दोरा आयडिया. ओ काका बोला की. 100 रुपये सुट्टे दे की जरा. 100 रुपये सुट्टे देऊ काय? हा. गोलमाल है भाई सब गोलमाल है. 40, 50, 70, 80, 90, 100. हा ही 100 आहेत बघ. हा ओके. थँक्यू बरं का काका. थँक्यू. असू दे असू दे. हा ओके. हा. धन्यवाद. हा असू दे बाळा. येऊ का हा या. काका? एक काम करा की, आणि 100 सुट्टे दे की. अभी मजा आएगा ना भिड़ो. 10, 20, 30, 40, 50. अरे कुठतेस का? काय ना काका, जरा प्रेशर आलंय, आवरण झालं. हा 60, 70, 80, 90, 100. हा 100 आहेत बघ. हा ओके. थँक्यू बरं का काका. हा थँक्यू. असू दे असू दे. तुमच्यासारखी माणसं पाहिजे बघा जगात. हा असू दे असू दे. चालतं येऊ का? हा चालतंय येत जा. यस 200 रुपये जुळणी झाली. यस यस. पैसे कुठे गेलं? आईच्या गावात 200 रुपये कुठे गेले? इकडे ती तुझ्या तर आता थांब. सुक्काचे पैसे दे माझं. थांब भोसनाळ्या. थांब. अरे थांब. थांब पोचणार या. आता कुठे जाशील आमच्या तावडीत? साहेब 4 दिवसात देतो की तुमचे पैसे. ते काय सांगू नको. आत्ताच्या आत्ता आमचं पैसे दे. चल घरला. बरं देतो सर. साहेब देतो की 4 दिवसात. कशाला लय वाटतंय मला. 4 दिवसात काय ना आजच्याच द्यायचे. बरं देतो साहेब. एक आणि एक हप्ता द्यायचा आजचे आज. कळलं का? कसला हप्तो? बँकेच अरे वैभ्या कुठे? थांब वैभ्या. थांब. सुट्टी नाही तुला. थांब. आईच्या गावात. थांब.
ते आम्हाला गंडी तुझी चल पैसे दे आमचे सॉरी साहेब देतो ठरा आता सांग थार याला चांगला सूट नको साहेब जरा सोडा की अंगडी करू दे अहो साहेब काय झालंय साहेब ऐका की घरात जाऊन पण काय उपयोग नाही घरात तुम्हाला द्यायला पैसे नाहीत माझ्याकडे ओ काही माझी गाडी आहे ओ काही चावी पण नाही गाडीची गाडी घेऊन जावा तुम्ही मी जेव्हा पैसे दिले का नाही तेव्हा गाडी मला मागं द्या हे काय सगळं हप्ता भर मगच देणार गाडी बरं चालतंय इधर रे घे गाडी कष्टाने घेतलेली गाडी जाणार माझी ओ बाजूला ओ बाजूला चल रे घे गाडी साहेब नका नेऊ हप्ता अरे माझी गाडी माझी गाडी आहे अरे बँकेने जप्त केल्या वायफ्याची गाडी आहे वायब्याची गाडी न उतर माझी गाडी